घोड्यांची जागा आहे. हो किती भयानक आहे. आता हा डोंगर दिसतो तुम्हाला पुढे, त्याच्या मागे राजगड किल्ला आहे. ते राजगडावरून तानाजी सैनिक घेऊन असे डोंगरातून आले आणि किल्ल्याच्या पायथ्याला आलो. त्यांनी सैन्याचे 2 तुकडे केल्या. मामा आणि भाऊ कल्याणला पाठवले आणि त्यांनी तिथं गोंधळचा वेश घेतला. गोंधळचा वेश घेऊन खाली ते कोळीवाड्यावर गेले. कोळ्यांना सांगितलं आम्ही तुळजापूरहून आलो, देवीचा गोंधळ घालायला, तुम्ही संधी दिली तर आम्ही गोंधळ घालू. मग कोळीकरी म्हणले करा गोंधळ. मग गोंधळ घालता घालता कोळ्याने टोमणे मारले की आय बनी देता दुश्मनांना म्हणून. नंतर एक प्रमुख होता महादेव नाईक, त्याच्या लक्षात आलं की व्यक्ती गोंधळ दिसत नाही. मग तानाजी मोठ्याने तानाजी म्हणतात द्यायला मी कोंडानं स्वारी करण्यात आलो म्हणून. मग कोळ्यांनी वरती बातमीने तर तानाजींना फितूर झाली. तानाजींना संपूर्ण गडाच्या मध्ये कुठून जायचं कसं जायचं हा स्ट्रेट कडे समोर जा. तिथे त्यांची कुठली तानाजी कडा. इथंच तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्यात युद्ध झालं. ही आहे घोड्यांची पागा. इथे सर्व घोडे बांधले जात असत. अरे बापरे, इथे तर डोंगर पोखरून गुहा बनवलेली आहे. हा डोंगर ह्याच्या मागे राजगड किल्ला आहे. आता तोरणा जास्त दाट धुकं दिसतं असं तोरणा किल्ला. दोन्ही किल्ले दिसतात पण जास्त धुकं असल्यामुळे असं काही दिसत नाही. ते त्या धोक्याच्या पलीकडे तोरणा किल्ला आहे. आणि तो काय खालचं गाव कुठलं? कोळीवाडा. जिथे तानाजींनी गोंधळ गाऊन कोळ्यांकडून माहिती काढली होती ती जागा. मग ते कोळ्यांनी समोरचा कडा दाखवा, स्ट्रेट कडा हा दिवसात कुणा वर येतं रात्र कोणी येऊ शकणार. मग तिथे त्यांची फौज नव्हती. आणि हा खाली एक बुरुज आहे, इकडे फिरता पारा चालू आहे त्यांचा. मग यशवंती नावाची फिरता पहारा हा इकडे हे दाखवायचे. काही एक व्यक्ती कोणतरी गेली वर, मग ते झाडाला दगडा दूर मग बाकी सैनिक वर घेतले. कल्याण दरवाजा सांगतो ना. मग सैनिक वर आले, लपत छपत कल्याण दरवाजावर गेले. कल्याण दरवाजे राखणदार झोपले होते, त्यांना मारले, दरवाजा उघडला आणि तिकडून मामा आणि भाऊ सूर्याजी दोघे सैनिक आत आले परत. शेलार मामा आणि सूर्याजी मालुसरे. हा इकडे त्यांची झाडं, तिकडे युद्ध चालू होतं त्यांचं. तानाजीचं उदयभानचं युद्ध चालू असतं. युद्ध इथं झालं. हा ते युद्ध चालू असताना पहिले त्यांची ढाल तुटली तानाजीची. म्हणून याला तानाजी कडा नाव दिलं. हा ढाल तुटले होते, त्यांना संरक्षण काहीच नाही. मग त्यांनी कमरेचा त्याला हातावर लपटले, हातावर वार घेतले. ती पाण्याची टाकी ना, तर तिकडे तानाजीची हात तुटलेली जागा आहे. त्या पाण्याच्या टाकीत हा हात तुटला होता ना, तिथे दगडाव करून ठेवला त्यांनी. हात तुटल्यानंतर एखाद्या लढत ते पुतळ्यापाशी गेले, तिथे त्यांचा प्राण गेला. मग तोपर्यंत त्यांची 80 वर झाली. हा मग तिथे उदयभान आणि शेलार मामा दोघांची लढाई चालू झाली. उदयभानला त्या टेकडावर मला शेलार मामाने मारलं. हा थोडं तिकडे ते टेकडावर वरती उदयभानचं. हा उदयभानचं. आणि कलावंतीन बुरुजला काय होतं? नाच गाण्याच्या ठिकाण ते. अच्छा, पूर्वीचं म्हणजे उदयभानचं तिथं. हा अच्छा अच्छा. आणि झुंजार बुरुज शेलार मामाने उदयभानला मारला म्हणून त्याला झुंजार बुरुज म्हणतात. अच्छा. आणि जेव्हा गड जिंकला गेला त्या टावर पोशी त्यांनी गवत पेटवले. धुकं जास्त दिसत ना 2 दिवसाला. हा उंच डोंगर आहे ना, याच्या मागे राजगड आहे. जास्त दाट धुका असं तोरणा केलं ते एकदम क्लिअर दिसतात. जास्त दाट धुका ना त्याच्या मागे राजगड आणि पुरंदर एक दिसतो. त्यानंतर इकडे असं पुरंदर दिसतो. पुरंदर स्पष्ट दिसतो. त्या दात कोण दिसत ना आज कुठं. हो इतर स्पष्ट. हे जे आहे ह्याच्या बॅक साईडला का? हा मागच्या बाजूला एकदम क्लिअर. आता राजगड हत्ती होल आहे ना, ते सुद्धा क्लिअर दिसतं उन्हामध्ये. हत्ती होल हत्ती झालं तर होल एवढं होल येते. हा अच्छा. ते दाखवली गेली. त्या टॉवरच्या ठिकाणी त्यांनी आग लावली. मग राजगडावर सिग्नल केला की ते झाले. हा तोफखाना असेल की नसेल जरा प्रश्नच आहे बघ.
शेलार मामा आणि सूर्याजी मालुसरे आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा मार्गे घुसले. हा मगाशी त्यांनी सांगितलं होतं बघ, हीच ती चोरवाट ज्या मार्गाने मावळे आले होते. इथून असे खालून या वाटेने असे कल्याण दरवाजापर्यंत पोहोचले ते. लोकमान्य टिळकांनी काही दिवस सिंहगडावर वास्तव्य केले होते. त्यांचे इथे घर देखील आहे.